चला रे चल. हॅलो साहेब. हो हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काम व्यवस्थित झालंय. त्याचे हात पाय बांधून डांबून ठेवलाय त्याला. ठीक आहे साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. ठीक आहे. रणवीर राजे, तुम्ही तर कमाल केलीत. खूप छान काम केलं तुम्ही. कसला एवढा विचार करताय? अहो, हे पाऊल उचलण्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्गच नव्हता. आता तर हे लग्न नक्कीच होणार नाही. हा, आदित्यराजे थोडे नाराज होतील, पण त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली ना की सगळं काही ठीक होईल. रणवीर राजे, आदित्यराजे कुठे आहेत? त्यांना तुम्ही कुठे ठेवले? ताईमा, हो, आम्ही आदित्यराजेंना किडनॅप केलेलं नाही. काय? हो, आम्हाला हे आजच कळलंय. आम्ही त्याच विचारात आहोत. रणवीर राजे, तुम्ही आमच्याशी खोटं बोलताय का? कशासाठी? ताईमा, विश्वास ठेवा आमच्यावर. हे आम्ही केलेलं नाही. कुणाचा तरी डाव आहे. दुसरा कुणाचा फायदा असेल यात? तुम्ही पोलिसात कळवा. रणवीर राजे, आपल्याला असं शांत बसून चालणार नाहीये. हो, माहिती आहे आम्हाला. तुम्ही सांगायची गरज नाही. हो, तो आमचा प्रश्न आहे, आम्ही सोडवू. तुम्ही ठेवा फोन. रणवीर राजे, असं तर नाही ना की तुम्ही दुसऱ्या कुठल्या कारणासाठी आमच्यापासून हे लपवून ठेवताय? हो साहेब, का परत परत विचारताय? आम्हाला खरंच काही माहिती नाहीये. विश्वास ठेवा आमच्यावर. रणवीर, वहिनी आलात? बरं झालं तुम्ही सुखरूप घरी परत आलात. का? काय झालं? रणवीर राजे शिर्केंबद्दल तुमच्या मनात जी भीती होती ना, ती आज खरी ठरली. म्हणजे आपल्या घरातल्या कुणाला काही? नाही नाही, आपल्या घरातल्या ना आज काही झालेलं नाही, पण उद्या काय होईल ते सांगता येत नाही ना. काकू, नक्की काय झालं ते सांगशील का? रणवीर राजेंनी काय केलंय? विक्रमचं आणि देऊचं लग्न होऊ नये म्हणून रणवीर राजे शिर्केंनी विक्रमलाच किडनॅप केलं. काय? हो ना, त्याला पळवून न्यायला 2-4 गुंड पाठवले होते. म्हणून म्हटलं तुमची भीती खरी ठरली. आई, आई आलीस तू? आई मला बघा, ही आता परत निघालीये. देव, तू कुठे निघालीस आता? आई, आई मला जाऊ देत. विक्रमची मला खूप काळजी वाटते. त्याला आपल्याला शोधायला हवं. वहिनी, तुमच्या देवयानीचं काय करायचं हे आता तुम्हीच ठरवा. तुम्ही येईपर्यंत घराबाहेर पडू न देण्याचं काम माझं मी चोख केलेलं आहे. आता तुम्हीही तिला कुठे जाऊ देऊ नका. काकू, नाहीतर ही विक्रमला शोधायला पोलीस स्टेशनमध्ये जायची आणि रणवीर राजे शिर्केंची माणसं आपल्याला शोधत इथे येतील. काकू काय बोलतेस तू? वाह, आता मीच बोलते का? ऐका. काकू एक मिनिट. देव, देव हे बघ,
तू तर विक्रम बरोबर आज नीलभयांकडे जाणार होतेस ना, त्याचं काय झालं? साक्षी नीलभयांकडेच जाणार होते म्हणून मी विक्रमची वाट बघत होते. तो आला नाही म्हणून मी त्याच्या मोबाईलवर फोन केला तर लिंगप्पा साहेबांनी फोन उचलला. ते म्हणाले की विक्रमला कोणीतरी किडनॅप केलं. रणवीर राजाने शेवटी आपला शब्द खरा करून दाखवला. देऊ, मी तुझ्या लग्नाला का विरोध करते हे कळलं ना तुला आता? मला ना नेमकी याच गोष्टीची भीती वाटत होती. काही कुठे जायची गरज नाही. देऊ, तू आज चल. आई प्लीज मला पोलीस स्टेशन मध्ये तरी जाऊ देत ना. अगं देऊ, एवढं सगळं झालंय तरी तुला अजून अक्कल येत नाही. आई प्लीज. बस, मला काही ऐकायचं नाही. जेवढं झालं तेवढं खूप झालं. घराबाहेर जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालायची काही गरज नाहीये. तर रणवीर राजे काय करतील याचा नेम नाहीये. त्यांच्यापासून स्वतःला वाचवणं, सावध राहणं एवढंच फक्त आपल्या हातात आहे. तू आधी आज जा. विक्रम देऊ, आज जा प्लीज. देऊ. काय करावं तेच कळत नाहीये. काहीच सुचत नाहीये. नुसती काळजी करून काय होणार आहे? तुम्ही पोलिसांना का नाही कळवत? हे काम आपल्या शत्रूंचंच आहे. स्वतःच्या चुकीचं माप तुम्ही सोयीस्करपणे दुसऱ्याच्या पारड्यात का टाकताय? स्वतःच्याच सख्या भावाला किडनॅप करवलं. इतक्या खालच्या थराला तुम्ही झालं असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आम्हाला. आणि कशासाठी वागलात तुम्ही असे? फक्त तो तुमच्या मनाविरुद्ध लग्न करायला निघाला म्हणून? स्वतःच्या मनासारखं जगायचं त्यांनी ठरवलं म्हणून एवढी मोठी शिक्षा दिलीत त्याला तुम्ही? का हो? स्वतःच्या सख्या भावाचंही सुख बघवत नाही तुम्हाला? प्रियदर्शनी, खरं तर तुम्हाला सांगायची काही आवश्यकता नाही, तरीही सांगतो. हे कृत्य आम्ही केलेलं नाही. विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाही तर चालत्या वा. काय चाललंय साईमा? पटतंय तुम्हाला हे सगळं वागणं? तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. आता तुम्हाला रणवीर राजेंनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय तेच योग्य आहे. तुम्हाला साधं कळायला हवं होतं की आदित्य राजांना किडनॅप करून रणवीर राजांना काय मिळणार आहे, पण नाही. सारखं नवऱ्याला दोष देण्यात तुम्हाला भूषण वाटत असतं. कोण कशासाठी काय करताय ते आम्हाला माहित नाही, पण आता आम्ही काय करायचंय ते मात्र आम्हाला चांगलंच कळलंय. देऊ, देऊ
बघ, विक्रमच्या बाबतीत वाईटच घडलं हे आपल्याला माहिती आहे. पण देव, तुझ्या अशा वागण्याने विक्रम परत येणार आहे का? हा? आणि देव, अगं रणवीर राजेने जर त्याला किडनॅप केलंय तर ते त्याला त्रास थोडाच देणार आहेत. नको ना रडूस. सतत सगळे मला आणि विक्रमला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. साक्षी, तर मलाही वाटायला लागलं. वेडी आहेस का देव तू? काहीतरी बोलू नकोस. असं काही होणार नाही. याआधी तर विक्रम स्वतःहून मला सोडून गेला होता. तेव्हाही मला एवढी भीती वाटली नव्हती जेवढी आज वाटते. हे बघ देव, तुला भीती वाटणं मी समजू शकते, पण तू हा सुद्धा विचार कर ना, रणवीर राजे विक्रमला किती दिवस किडनॅप करून ठेवणार आहेत? आज ना उद्या त्यांना विक्रमला सोडावं लागेलच ना. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे विक्रमचं तुझ्यावर किती प्रेम आहे. देव, रणवीर राजेंनी हे लग्न होऊ नये म्हणून विक्रमवर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला ना, तरी विक्रम स्वतःच्या निर्णयावर ठामच राहणार आहे. देव, विक्रम हार मानणार नाही हे जर आपल्याला माहिती आहे, तर तू का हार मानतेस? देव, विश्वास ठेव, विक्रम लवकरच परत येईल. अरे वा, वागळे तुम्ही बसा. बरं झालं तुम्ही आलात. खरं तर आम्हीच तुमच्याकडे येणार होतो. का? काही विशेष? नाही, तुम्हाला कळलंच असेल ना आदित्य राजांच्या किडनॅपिंग बद्दल. रणवीर, बसा. हो, ऍक्च्युली मी त्याच संदर्भात बोलायला आलो होतो तुमच्याशी. तुम्ही म्हणे तुमच्या भावावर खूप नाराज होतात, त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी निर्माण केल्यात तुम्ही. त्यांच्या पडत्या काळात जेव्हा जेव्हा कोणी त्यांना नोकरी देऊ केली तेव्हा तुम्ही जाऊन त्यांना धमकावलं आणि त्याला नोकरीवरून काढून टाका असं सांगितलं. त्या कामगार वस्तीत जाऊन सुद्धा तुमच्या माणसांनी त्या लोकांना धमकावलं असं ऐकलंय मी. खरंय का हे? रणवीर राजे, कसं काय जमतो तुम्हाला असे चौकार षटकार मारायला अगदी ओपनिंगला न येता? तुमच्या भावाच्या लग्नाला सुद्धा विरोध आहे तुमचा. खरंय का हे? पण याचा विक्रमादित्यांच्या किडनॅपशी काय संबंध आहे? हा वागळे साहेब, तुमची काहीतरी चूक होते. तुम्ही उगीच संशय घेताय. आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमच्या विरुद्ध कोणीतरी भडकवतंय, पण एक गोष्ट नीट लक्ष देऊ नये का, जर 24 तासांच्या आत विक्रमादित्यांचा शोध लागला नाही तर तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागेल. कोण तुम्ही आणि हा अधिकार कोणी दिला तुम्हाला? आम्हाला अधिकार शिकवू नका. आम्ही सांगतोय तेवढंच करा. वा रणवीर राजे, तुम्ही केवळ एक चांगले प्लेयर नाही तर चांगले कॉमेंटेटर सुद्धा आहात. नमस्कार प्रियदर्शिनी राजे शिर्के. नमस्कार वागळे साहेब. या किडनॅपिंगच्या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे?
या दोघांचं मत मी आत्ताच ऐकलं, मला आता तुमचं मत जाणून घ्यायचंय. या दोघांचं मत मी आत्ताच ऐकलं, मला आता तुमचं मत जाणून घ्यायचंय. बोला. तुमचा दीर किडनॅप झालाय, तुम्हाला काही सांगायचं आहे का? बोला ना, बोला ना प्रियदर्शिनी, सांगा. बास झाला, चालते वा इकडून. अशा थाटात विचारताय जणू काय आम्ही कोणी खुनी आहोत. एक मिनिट रणवीर राजे शिर्के, मी इथे एन्क्वायरी करतोय आणि मी बोलतोय त्यांच्याशी, तेव्हा मला माझं काम करू द्या. तुम्ही बोला. या घरामध्ये विक्रमादित्यांवर सगळेच नाराज होते, हे खरंय का? हे लग्न थांबवण्यासाठी तुमच्या नवऱ्यानेच तुमच्या दिराला किडनॅप केलं असं लोक म्हणतायत बाहेर. या घरात केवळ तुम्ही आणि नील राजे हे दोघेच विक्रमादित्यांच्या बाजूचे होतात, म्हणून मला तुमच्याकडून खरं काय ते जाणून घ्यायचंय. खरं काय ते आम्हाला माहीत असताना वागळे साहेब, तर ते आम्ही आपल्याला नक्कीच सांगितलं असतं. पण सत्य काय आहे ते या क्षणी तरी आम्हाला ठाऊक नाही. पण हे सत्य आहे की आम्हाला विक्रम भाऊजींची खरंच खूप काळजी वाटते. देवयानीशी लग्न व्हावं, खूप सोचलं त्यांनी, हाल अपेष्टा सुद्धा, आणि आता हे अपहरण. विक्रम भाऊजींचं देवयानीशी लग्न होऊ नये म्हणून घरातलेच प्रयत्नशील होते, हे सत्य आहे. काही गोष्टींचा आम्हालाही संशय आहे. नाही, खरं काय ते शोधून काढूच आम्ही. कसं आहे की बॅट्समन कितीही हुशार असला ना तरी कधीतरी तो आपली विकेट फेकतोच. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मिस्टर रणवीर राजे, या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा हात आहे असं जर सिद्ध झालं, then mark my words, things are going to be difficult for you. दादू, दादू बरं झालं तुम्ही आलात, तुमचीच वाट बघत होते. काय झालं? दादू, काय झालं बोल ना. दादू, विक्रमला कुणीतरी किडनॅप केलंय. किडनॅप केलंय? हो. आणि देव कुठे? देऊ आत आहे. दादू, देऊ सारखी रडतीये, प्लीज तुम्ही समजावून सांगा ना. देऊ, तू रडत बसण्यात खरंच काही अर्थ नाहीये. हे बघ, उलट आपण असा विचार करायला हवा की हे कधी ना कधी घडणारच होतं. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये, सावर स्वतःला. देव, दादू, दादू, विक्रमला ना कुणीतरी माहिती आहे मला सगळं, आणि याच्या मागे कोणाचा हात आहे तेही माझ्या लक्षात आलंय. दादू, तुम्हाला खरंच असं वाटतं की हे सगळं रणवीर राजेने घडवून आणलंय? म्हणजे सख्खा भाऊ असून त्यांनी. रणवीर राजे शिर्के कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्यांनी असं का केलं हे मला माहित नाही, पण देव तू काळजी करू नकोस. तुमच्या दोघांचं लग्न लावून देण्याची जबाबदारी माझी आहे, आणि मी ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मी विक्रमला परत घेऊन येणार. चल पोलीस स्टेशन. थांबा, मी हात जोडते तुमच्या पुढे, पण हे आता थांबवायला हवं. हा मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे, आणि तू मला थांबायला सांगतेस? तिच्या भविष्याची काळजी वाटते म्हणून तर बोलतेय.
तू मला थांबवू नकोस. रणवीर राजेंना जाब कोणीतरी विचारायलाच हवा. बाबा, माझं म्हणणं तुम्ही लक्षात का घेत नाही आहात? या लग्नाला मी विरोध करते म्हणून मला वाईटपणा येतोय, मला माहिती आहे. पण येऊ देत. पण तो विरोध मी का करते हे तरी लक्षात घ्या ना. आता तरी निदान. बाबा, रणवीर राजेंनी हे लग्न होऊ नये म्हणून मला धमकी दिली आहे आणि आता आपली ती धमकी ते खरी करतायत. बाबा, तुम्हाला वाटतंय त्यांच्या पुढे आपला निभाव लागेल? विक्रमादित्य त्यांचा भाऊ आहे, त्याची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत. आपल्या घरातल्या माणसांची काळजी आपण नको घ्यायला? प्रतीक्षा, काय बोलतेस तू हे? हा? लग्नाची तारीख ठरली, सगळी तयारी होत आली. अशा वेळेस माघार घ्यायची नसते, जाब विचारायचा असतो. विक्रमादित्य रणवीरचा भाऊ असेल, पण तो माझा होणारा जावई आहे, माझ्या देऊचा होणारा नवरा आहे. मी त्याला परत आणणारच. चल देऊ. देऊ चल.